आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई आता झालंय बघून त्याच्यात वरून मधून दागिने मिळायला हवेत आपले. हा आपण शोधलं ना सगळीकडं, नाही ना मिळत आहेत. सगळे नियम फक्त बायकोसाठी आणि लेकीसाठी. हा मला तर नेहमी सांगत असता, अंथरूण पाहून पाय पसरावे, अंथरूण पाहून पाय पसरावे. आणि आता आता काय झालं? लाडक्या भाचीसाठी एक नाही 4 नवीन अंथरुण विकत घ्यायला निघाले. काय गरज होती हो? काय गरज होती ते सोनं विकत घेऊन त्या जहागीरदारांची बरोबरी करायची? नाही जमणार आहे का आपल्याला ते? अंच अजून किती खड्ड्यात घालणार आहेत भावाला? या तुमच्या लाडक्या भावाने बायकोसाठी आणि लेकीसाठी कधी एक कवडी खर्च नाही केली. पण आता तुमच्या लेकीसाठी लाडक्या भाचीसाठी लोन काढलं आणि ते सोनं विकत घेतलं. आणि आता काय झालं? नुसते फुकटचे हप्ते भरायचे. सोनं तर गेलंच आहे हातातनं. कितीला पडले? ललिता तू जरा गप्प राहशील का? हप्त्याची पडली. तुला जर काही एवढंच वाटत असेल ना तर मी जे काही सांगतोय ना ते कान उघडे ठेवून ऐक. याच्यासाठी, या दागिन्यांसाठी किंवा या सोन्यासाठी मी एक दमडी पण खर्च केलेली नाहीये. जे काही पैसे दिलेत ना ते देवाश्रवांनी दिलेत. काय? सई सॉरी. देवाश्रवांना तुझी खूप काळजी वाटत होती आणि तू पैसे गोळा करण्यासाठी अशी वडवड फिरतीस हे पाहवत नव्हतं ग त्यांना. म्हणून त्यांनी मला पैसे दिले. माझ्या नकळत किती गोष्टी करतात देवांश सर माझ्यासाठी. पण आमच्यातून खूप मोठी चूक झाली. ते सगळं सोनं चोरीला गेलंय सई. आता तुझ्या सासरच्या लोकांसमोर कोणत्या तोंडाने उभी राहू? आई 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 प्लीज रडू नकोस ना. हे बघ स्वतःला त्रास करून काय होणार आहे का मला सांग. आता देवाश्रवांना काय उत्तर द्यायचं आपण? आणि ते सगळं कर्ज कसं फेडायचं ग? नाही आई, आत्ता लगेच आपण देवांश सरांना नको सांगूया. आणि हे प्लीज ना, तू असे स्वतःचे हातपाय नको गाळून बसूस. हे बघ सोनं चोरीला गेलंय की नाही आपल्याला मिळेल ते आपण शोधून काढूयात. हा खरंच सापडेल का ग सगळं सोनं? हो नक्की सापडेल. मला सांग ते चोर दिसायला कसे होते? तुला काही आठवतंय का? प्लीज सांग ना जरा त्यांच्याबद्दल. नाही अगं, त्यांनी ना चेहरा रुमालाने बांधला होता सई. मग काही त्यांच्या शरीरावर एखादी तरी खूण असेल ना, काहीतरी लागल्याची वगैरे, की जेणेकरून आपण त्या चोरांना ओळखू शकतो. नाही आठवतंय ग मला.
आई प्लीज आठवण्याचा प्रयत्न कर, नाहीतर आपण त्या चोरांना कसं शोधून काढणार सांग बरं. आठव ना, काहीतरी असेल. हवा आठवलं सांग. ते 2 चोर होते. हां त्यांनी असं रुमालाने चेहरा झाकलेला होता, पण एकाच्या हातावर ना इथे असं विंचवाचं चित्र काढलं होतं साई. हिंचूचं चित्र. ते दोघं होते. सई सई एवढ्यावरती आपण लगेच पोलीस कंप्लेंट करू. चल चल. हो नाही 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 मामा, पोलिसात नको तक्रार करायला. नाही, देवाण सर आणि घरी कळायला ना वेळ नाही लागणार. मला घरात नाही कळू द्यायचंय की सोनं चोरीला गेलंय म्हणून. अगं पण प्लीज आपण आहे ना काहीतरी दुसरा मार्ग बघूयात. आणि तुम्ही नका ना टेन्शन घेऊ, आपण करूयात काहीतरी मार्ग काढूयात. माऊली आहेत ना आपल्या पाठीशी, ते आपल्याला नक्की मार्ग दाखवतील. हां पण ताई, आपण त्या चोरांना शोधायचं कसं? वरून मामा, माझा ना एक मित्र आहे तुषार नावाचा, केळकर काकांचा मुलगा, जो पोलिसातच आहे. मी त्याला कॉल करते. हां त्याला कॉल करते. सई, हा बोल सई. हॅलो तुषार. बोल ना, काय आज कशी काय आठवण काढलीस? सॉरी अरे, मी इतक्या उशिरा तुला फोन केलाय. ॲक्च्युली मला तुझी मदत हवी आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि तसंही मी नाईट ड्युटीवरती आहे आज. सांग ना, तुला काय मदत हवी होती? बाकी मला काही माहीत नाही आहे, पण आईने मला सांगितलं की एका चोराच्या हातावर विंचूचा टॅटू होता. प्लीज त्या चोरांना शोध ना, मला काही करून ना माझं सोनं परत हवं आहे. अरे ठीक आहे सई, तू अजिबात काळजी करू नको, आपण शोधून काढू त्या चोरांना. आणि ऐक ना, माझ्या सासरी मला हे सगळं नाही कळू द्यायचंय, त्यामुळे प्लीज हे फक्त आपल्यातच राहील. तू जसं म्हणशील तसंच होईल, डोंट वरी. मी लगेच लागतो का मला? हो, आणि काही कळलं तर मला लगेच कळव. हां हो सई, नक्कीच. बाय. हो बाय. आई, माझं बोलणं झालंय त्याच्याशी. हां तू अजिबात टेन्शन घेऊ नको, चोर सापडतील. प्लीज आता शांत हो ना. शांत असं झालं की नाही बोलणं. सई, अगं इतक्या सकाळी कुठे गेली होतीस तू? मला आज पाठ वाचायचंय म्हणून मी लवकर उठले. पण बाहेर गेली होतीस का तू बाळा? हो. इतक्या सकाळी कुठे गेली होतीस? देवळात गेले होते. मी आलेच फ्रेश होऊन येते.
वा, सकाळी सकाळी बायकोचा चेहरा बघितलाय. आजचा दिवस मस्त जाणार आहे माझा. सई, सई, काय झालं? तुम्ही रडताय का? सर प्लीज, मला थोडा वेळ तुमच्या मिठीत तसंच राहू द्या. मी तुम्हाला लांब करत पण नाहीये. काय झालंय तुम्हाला? तुम्ही रडताय का ते तरी सांगा मला. तुम्ही इतके चांगले का आहात? मी आहे तसा चांगला, पण तुमच्या एवढा नाही. तुम्ही जास्त चांगले आहात माझ्यापेक्षा. नाही सर, तुम्ही खूप चांगले आहात. बर, ओके. अच्छा, मी खूप चांगलं आहे म्हणून रडताय का तुम्ही? सई, प्लीज रडणं थांबवा. तुम्हाला माहिती आहे ना, मला अशी रडणारी सई नाही आवडत. मला ती लढणारी सई आवडते. चला, रडणं बंद करा आता. आणि आता मला सांगा, काय झालंय तुम्हाला? तुमच्या वाढदिवसाला मी सोनं घेणार आहे, आणि ते सोनं विकत घेण्यासाठी मी मामाला पैसे दिले ना. सर प्लीज, नका ना खोटं बोलू. मला कळलंय सगळं. दिले, मीच दिले. पण सई, आपण दोघे काय वेगवेगळे होत का? सो मी दिले म्हणजे तुम्हीच दिले सारखे आहेत ना, राईट? पण सर या सई, मी तुम्हाला असं प्रॉब्लेम मध्ये नाही बघू शकत. आणि आपली वाईफ जर प्रॉब्लेम मध्ये असेल तर नवऱ्याने तिची हेल्प करायलाच हवी ना. सो बेसिकली मी फक्त माझी ड्युटी केली आहे, दॅट्स इट. बाकी काही नाही. कसे आहात ना तुम्ही? माझ्यासाठी एवढं सगळं करता आणि मला साधं सांगत सुद्धा नाही तुम्ही काही. तुम्ही कमी करता का माझ्यासाठी, या फॅमिलीसाठी? आणि यू नो व्हॉट सई, हे सगळं काहीच नाहीये. मी तुमच्यासाठी काहीही करू शकतो. काहीही. I love you, sir. I love you too, Sai. I love you too. काय प्लॅन केलाय तुम्ही भैरवी मॅडम? मानलं तुम्हाला. अहो, ती सई आणि तिची आई आता पुरत्या अडकल्यात. मारे वाचा वाचा बोलल्यात ना तुम्हाला वंच त्या दिवशी. आता त्यांना तोंड दाखवायला जागा उरलेली नाहीये कुठे. मायलिकी रडत बसल्यात. जे माझ्या वाकड्यात शिरतात त्यांची मी अशीच गत करते. त्या सईला वाटत होतं की ती चॅलेंज जिंकणार, पण आता बघतेस ना कशी रडत बसली येते. आता चांगली अद्दल घडेल तिला. तिला माहित नाहीये तिने कोणाशी पंगा घेतलाय ते. नाही, तसंही तुमच्या समोर ती जिंकू शकणार नाहीच आहे. आपल्याला झेपत नाहीत त्या गोष्टी करायच्या कशाला, पण हेच कळत नाही ना तिला. बघितलंय मी. महामूर्ख आहे ती. अक्कल नाहीये तिला. पण मला एक कळत नाही, घरात अजून एवढी शांतता कशी काय? अजून कोणाला कळलं नाहीये का? म्हणजे देवांशला, वहिनीला, घरात कोणाला काही माहित नाहीये का अजून? नाही ना, ते सईने आम्हाला सांगितलंय कोणालाही सांगू नका, इथे चोरी झाली. ते ताकीदच दिली, कोणाला सांगूच देत नाहीये ते.
ओ आय सी. मी काय म्हणते, मी करू का जानकी ताईना फोन? हाय सांगते त्यांना चोरी झाल्याचं. मी गाडी लावते, तिकडे बरखा उडेल काय? नाही नाही, तू काही गाडी लावायची गरज नाही. जोपर्यंत मी काही सांगत नाही ना तोपर्यंत तुझी गाडी तुझ्याकडेच ठेवायची. मी सांगेन तेव्हाच हालचाल करायची. बरं, तुम्ही म्हणाल तसं. सई ही गोष्ट अजून किती काळ लपवून ठेवते ना ते मी पण बघतेच. झालंय माझं बोलून. फोन ठेव आता. बाय. हॅलो. हॅलो तुषार, हां बोल सई. ऐक ना, काही पत्ता लागला का? माझा तपास सुरू आहे. हाताला टॅटू असणाऱ्या काही चोरांना मी पकडलंय. पण तू सांगितल्याप्रमाणे यांच्यापैकी कुणाच्याही हातावरती स्कॉर्पियन टॅटू नाही आहे. पण तू काळजी करू नकोस, लवकरच त्या चोराला आपण शोधून काढू. ठीक आहे. आणि तुषार, थँक्यू सो मच. खरंच तुझी खूप मदत होते मला. पण थोडी जरी काही माहिती मिळाली तर मला लगेच कळवा प्लीज. शुअर. बाय. बाय. सांग, कोण आहे तो चोर? बोल बोल, कोण आहे तो चोर? काय झालं सई, तुम्ही मला बोलवलंत? हो, ते या फाईलवर तुमची सही हवी आहे. एकदा चेक करून घ्या प्लीज. सई, हां. काय झालंय? तुम्ही ठीक आहात ना? हो, मी ठीक आहे. नाही, तुम्ही ठीक नाही आहात. सकाळपासून बघतोय, जरा डिस्टर्ब वाटतंय. कामात अजिबात लक्ष नाही आहे. काय होतंय? शेअर करा माझ्याबरोबर. मला काही झालं नाही, मी ठीक आहे. सही, जर तुम्ही ठीक असताना तर ही ऑलरेडी सही केलेली फाईल मला आज परत सही करायला दिली नसते. तुम्ही इतकी सिली मिस्टेक तुम्ही कधी करू शकत नाही. सही, काय होतंय सांगा ना मला प्लीज. सॉरी सर, ते गडबडीत. सॉरी म्हणू नका प्लीज. काय झालंय ना ते सांगा मला. काय झालंय तुम्हाला? नाही, काहीच नाही. ज्या फाईलवर सही करायची ना ती फाईल तिकडे आहे. मी देते तुम्हाला लगेच. आलेच. आई, काय काय झालं? पाणी पाणी पाणी. आणि शांत हो आई, नको इतका विचार करूस. वरून काय होत बसलं रे हे सगळं? आई आई, हे बघ, तू काळजी करू नको, सगळं काही नीट होईल. हे बघ, माऊली आहेत पाठीशी, ते सगळं काही नीट करतील. मला तुझं वाईट वाटतंय रे. माझ्यामुळं किती सहन करावं लागतंय तुला. मधू, मला माफ कर. आई, अगं काय बोलतेस तू हे? अगं तुमच्यामुळे माझं जगणं सुसह्य आहे. हे बघ, तुम्हाला जसा माझा आधार वाटतो ना तसा मला देखील तुमचा आधार आहेच की. खरं सांगू का, मला सईची खूप काळजी वाटते. ज्या आयुष्यातली संकट काही संपतच नाहीये. देवांशरावांचा वाढदिवस आहे म्हणून किती खुश होती बिचारी, आणि हे सगळं घडून बसलं.
जानकीताईंनी मोठ्या विश्वासानं सोन्याची जबाबदारी माझ्यावर टाकली होती, पण मी नाही पूर्ण करू शकले. ते सोनं चोरीला गेलं. आता हे तिच्या सासरी कळल्यावर सईला किती बोलणी ऐकून घ्यावी लागतील. असं काही होणार नाहीये. तो सईचा मित्र आहे ना पोलिसामध्ये, तो त्या चोराला पकडून काढेल. हं? आणि मला सांग, सई सगळ्यांची एवढी काळजी करते, सगळ्यांना मदत करते, मग आता ती अडचणीत आहे म्हटल्यावरती तिला पण मदत करतीलच कधी लोक. मधू, ते चोर पकडले जातील का रे? अगं आई, ते नक्की पकडले जातील. आणि ताई काय म्हणते नेहमी आठवत आहे का? कायम पॉझिटिव्ह विचार करायचा, म्हणजे सगळं चांगलं घडतं. आता तूही पॉझिटिव्ह राहा आणि मुळात मनात ज्या सगळ्या शंका आहेत ना त्या विसरून जा. होईल सगळं नीट. काय झालं मॅडम? मला मला काय झालंय? पण तुला काय झालंय? मला नाही, काहीच नाही झालं. का मॉन सई, तुझे डोळे किती खोल गेल्यासारखे वाटतात. खूप रडलीस का तू? नाही, नाही रडले मी, आणि काहीच नाही झालं मला. तुला एक सिक्रेट सांगू? देवांसाठी घेतलेलं सोनं चोरीला गेलंय हे कळलंय मला. ही मामी पण ना उत्तम करते हे सगळं. मी सांगितलं होतं की कोणाला सांगू नकोस म्हणून. टेन्शन नको घेऊस. मी घरात कोणालाही सांगणार नाही. देवांशच्या बर्थडेच्या दिवशी मला मज्जा बघायची आहे. आता बघूया तू हे चॅलेंज कसं पूर्ण करतेस ते.